balcony here. Oh. अरे हा इकडे ह्याच्या खाली काय ऍडजस्टमेंट करावी लागते तशी त्या माणसाला बोलवून आहे ना तशी पाईपलाईनची फिटिंग करून घ्यावी लागते त्याच्याकडून. त्याच दिवशी आम्ही इकडे आलो त्याच्यामुळे खूप जास्त धांदल झाली आम्हाला. म्हणजे असं काही उमजतच नाहीये की नवीन नवीन हे बघा वॉकिंग वगैरे सकाळी खरं तर छान आहे ना मॉर्निंग वॉकला. Hello everyone and welcome back to vlogs. आणि आज आहे आमचा डे 2 in new home and see the view from balcony here. Oh. हा व्ह्यू खूपच छान येतोय. आता असं आमचं हे चाललंय की पॅकिंग वगैरे करायचं परत बघूया. तर आता जसं सगळ्यांनी मगाशी बघितलं मागचा व्ह्यू वगैरे सगळा एकदम छान आहे. आणि त्यानंतर आहे ना आजचा दुसरा दिवस आहे. सगळ्यांना माहितीच असेल आज आमचा दुसरा दिवस आहे घरातला. तर थोडंसं उमजत तर नाहीये. वस्तू 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 सगळ्या अशा इकडे तिकडे पडलेल्या आहेत. सावरतोय जसं जसं भेटलंय तसं तसं करतोय. अशी गादी वगैरे खाली टाकून झोपलो होतो. ह्या बेडवरती गादी वगैरे टाकून आम्ही झोपलो होतो रात्री. कपाट वगैरे इकडे आणलं. असं थोडं 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 करत करत चालू आहे. आणि गॅसवाल्याचं असं होतं की गॅस आहे ना आमचं ते फिटिंग होतं. ते गॅस फिटिंग व्यवस्थित होत नव्हती. तर ती आता तो गॅसवाला येऊन तो फिटिंग करून गेला. आता ही अशी मस्त व्यवस्थित फ्लेम पेटते. नाही तर ती आहे ना छोटीच फ्लेम असते. म्हणजे जर तुमचं जे गॅस पाईपलाईन असते ना जे सिलेंडरचं असेल तर ती तुम्हाला ऍडजस्टमेंट करावी लागते तशी त्या माणसाला बोलवून आहे ना तशी पाईपलाईनची फिटिंग करून घ्यावी लागते त्याच्याकडून. ते आम्हाला माहित नव्हतं. तो आता येऊन करून गेला. त्यानंतर दुसरं जे आहे त्यानंतर तो ऍक्वावाला जो आहे तो ऍक्वावाला 2 ते 5 मध्ये येणार आहे. कारण तो बोलला होता काल की पाणी बदलवावं लागेल म्हणजे जे पाणी आहे ना ते बंद करावं लागेल आणि मग ते आपण कनेक्शन थोडंसं पुढे घेऊया आणि मग ते ऍक्वा लागेल त्याच्यामधून. तर असं सगळं चालू आहे. एक गोष्टी. काही गोष्टी ज्या आहेत त्या वॉर्डरोब मध्ये टाकलेल्या आहेत. काही तिकडे टाकलेल्या आहेत. काही किचनचं सामान आहे तो चाललाय. मी काही सँडल रॅक्स वगैरे ते काढून ते त्याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करते. तर तसं सगळं करतोय आम्ही. एक गोष्टी. प्रत्येक जण कामाला लागलेला आहे. त्यानंतर ग्रिलवाल्याला बोलवलं आहे. तो ग्रिलवाला संध्याकाळी येणार आहे. कारण इथे खूप रिस्क आहे. हा ओम आहे ना ह्याच्यावरतून चढून जायला पाहतो. त्याच्यामुळे ते आता उद्या ग्रिलवाल्याला बोलवलंय आणि तो ग्रिलवाला आता तिथे करून तो पूर्ण पॅक करून टाकणार आहे. त्याच्यावरती कपडे वाळत घालायला सुद्धा करून देणार आहे. म्हणजे असं होतं की आम्ही जेव्हा या घरात एंट्री केली ना तेव्हा फक्त किचनचं जे होतं ते मॉड्युलर केलेलं होतं. बाकी सगळं होतं ते सगळं रिकामं होतं. म्हणजे बाकी काही कपाट वगैरे असं काही नव्हतं. थोडंसं डिफिकल्ट गेलो सगळ्या गोष्टीच्या बाहेर यायला. पण झाला होतं एक गोष्ट आता होते. आज सुट्टी काढलेली होती कारण हे सगळं सामान आवरावरीमध्ये ना खूप काल दगदग झाली आमची. खूप हातपाय दुखत होते आणि खूप बिलकुलच काहीच उमजत नव्हतं. त्याच्यामुळे मग आज सुट्टी घेतली. थोडासा आराम करूया दुपारी वगैरे आणि पुन्हा कामाला लागूया कारण त्याशिवाय पर्याय नाहीये. त्यानंतर येतं एक टास्क मी आता सांगते. जे आजचे प्लॅनिंग्स काय आहे ना ते मी सांगणार एक मध्ये. तर पहिला टास्क जो आहे तो आम्ही भांडी वगैरे जे आहे ना ती भांडी वगैरे ह्याच्यात टाकून देते. काही जी भांडी आहेत ती ह्याच्यामध्ये ठेवून देते जेणेकरून तेवढी जागा रिकामी होईल. ओके. तो पहिला टास्क करते मी. त्यानंतर आज दिवसभराचे सगळ्यात पहिले प्लॅन सांगते. त्याच्यानंतर दुसरा जो टास्क आहे तो माझं जे वॉर्डरॉब्स वगैरे आहे ते कपड्यांचं वगैरे आहे जे व्यवस्थित सॉर्टिंग करून ठेवते. इकडचं इकडे तिकडचं तिकडे. आणि त्यानंतर मशीन वगैरे एका साईडला लावून ठेवते. तिसरा टास्क. चौथा टास्क जो आहे तो डबे वगैरे जे आहे ते वरती ठेवायला लावते यांना.
म्हणजे मग ते सगळं सॉर्टिंग होऊन जाईल. माझा ट्रायपॉड सुद्धा सापडत नाहीये आता, ट्रायपॉड सुद्धा कुठे पडलाय तर तोही मला मिळत नाहीये. तर तो पण शोधेल मी एक एक करून आता वस्तू. त्यानंतर मला काही ते टेम्पररी असतात नाही का ते असं क्लॉथचे वॉर्डरोब, ते मागवते मी, म्हणजे जेणेकरून त्या दाराच्या आड जे आहे ते मेकअप किट वगैरे माझं ते मावून जाईल. ओके, तर सगळ्यात पहिला जो टास्क आहे तो माझा जो आहे ते सगळे भांडी इकडे ठेवून देते. ओके, ते सगळे भांडी ठेवून देते मी इथे. काय 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 अरे हा इकडे ह्याच्या खाली काय झालं? अरे काय तुम्हाला काय प्रॉब्लेम? ट्रायपॉड सापडला मला, पण असं तुटून गेलं इकडनं. अशीच सामानाची तुटफूट सगळं असंच चाललंय. फेविक्विक आणायला सांगितली, आता ते चिकटवते मी एक. आणि वाजलेले आहेत संध्याकाळचे 6:30. तुम्हाला ना एक व्ह्यू दाखवते मी इथला, बघा किती छान आहे. घर वगैरे इज व्हेरी गुड. हे बघा असं व्ह्यू आहे. मी ही खिडकी वगैरे ओपन करून दाखवते तुम्हाला. रात्री नाही ते पूर्ण सगळे लाईट्स लागतात. हा मला वाटतं हा लाईट खराब झालेला आहे इकडे, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे. पण खूप छान आहे, असं सगळे झाडं वगैरे सगळे आहे. पावसाळ्यात तर खूपच छान दिसत असेल. आणि पण काय होतं ना, आम्ही नियोजन करून ना आलो. आमचे जे टेनंट होते, जे भाडोत्री होते, त्यांनी अगदी आदल्या दिवशी इथून काढलं सामान आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आम्ही इकडे आलो. त्याच्यामुळे खूप जास्त धांदल झाली आम्हाला. म्हणजे असं काही उमजतच नाहीये की नवीन नवीन काय करायला पाहिजे काय नाही. तरी पण बऱ्यापैकी आज कामं उरकलेली आहेत. आम्ही ॲक्वा वगैरे जे आहे ते ॲक्वाचं जे आहे ते पॉईंट वगैरे घेतला त्यांनी, गॅस वगैरे नीट करून दिला. त्यानंतर ग्रिलवाले जे होते ते ग्रिलवाले मेजरमेंट घेऊन गेले. त्यानंतर आम्ही बरंचसं सामान आहे या कॉटमध्ये सुद्धा टाकून दिला. असं असं थोडं बरंच काय काय झालं. त्यानंतर आता थोडंसं चहा पाणी करायला आमचं जे सामान आहे ना तो आम्हाला सापडतोय आणि असं सगळं चालू आहे. पण इट्स नॉट इझी. मी सगळ्यांना सांगते की जेव्हा आपण सामान शिफ्ट करतोय तर सगळ्यात पहिले ज्या घरात तुम्ही सामान शिफ्ट करत आहात ना, त्या घरातला जो सामान आहे त्या घरातलं जे सोय आहे, नळ आहे, इलेक्ट्रिसिटी आहे किंवा फर्निचर वगैरे काय आहे, तर ते सगळं तुम्ही आधी चेक करून घ्या. हे तर आमचंच घर होतं, आमचं स्वतःचंच घर होतं. पण ते कसं होतं की हे आम्ही आमच्या भाडेकरू जो होता तो आधी इथे राहत होता, त्याच्यामुळे असं काही प्लॅनिंगच नव्हतं. फर्निचर वगैरे आम्ही केलं नव्हतं. आम्ही करणार होतो ते फर्निचर, पण आम्हाला हार्ड अँड फास्ट ह्याच्यामध्ये इकडे यावं लागलं. आणि लवकरच आम्ही त्या फर्निचरची सुद्धा आता ऑर्डर देणार आहोत, कारण त्याशिवाय होतच नाही. आणि सगळे कपाटं वगैरे सगळं असं टॉप लेवलचं आम्ही तिथे फर्निचर वगैरे करणार आहे, कारण ते सगळं असं छान झालं पाहिजे, तरच त्याला चांगलं हे होतं. आता सध्या जरा पसारा वगैरे दिसेल तुम्हाला, पण मी लवकरच आहे ना असं सगळं हे करून सगळ्या घराचा जो न्यू लुक आहे तो दाखवेल तुम्हाला, की नेमकं कसा दिसतोय आमच्या घराचा लुक वगैरे. ओके,
तर आता असं चाललेलं आहे की आम्ही आता जरा बाहेर जातोय. ओमेनं फार चिडचिड झाला ॲक्च्युली. तो कालपासूनच फार दगदग दगदग चाललेली होती. त्याला घरात सगळं पसारा वगैरे दिसत होता. तर ते सगळं चाललेलं होतं. त्याच्यामुळे त्याला आहे ना असं फ्रेश वाटत नाही आहे. तर आम्ही आता ते बाहेर जातोय जरासं, त्याला गार्डनमध्ये वगैरे घेऊन जातो आणि मग कनेक्ट करतो तुमच्याशी. संध्याकाळच्या जेवणाची जी सोय आहे ती सगळी त्यांनी माझ्या नंदेकडे करून ठेवलेली आहे आजचे दिवस. तर ते तिकडनंच घेऊन येणार आहे आणि आम्ही तसंच जेवण करणार आहे. ओके. तर आता आम्ही जातोय थोडंसं खाली फिरायला. हा लय चिडचिडा झाला होता, पण एक आहे ना खूप लहान मुलांना, आजकालच्या लहान मुलांना बरंच समजायला लागलं असं वाटतं. माझा काही फोन हरवलेला होता, तिथे कुठे पडलेला होता, त्यानेच मला शोधून आणून दिला. म्हणजे इतकी मॅच्युरिटी लेवल आहे ना, इतकं व्यवस्थित पॉईंट टू पॉईंट बोलतो. खूप सेन्सिबल असा बोलतो. काय? हां, वायफाय. इथे वायफायचं कनेक्शन आहे. हां, चलो बैठो. ही अशी व्ह्यू आहे रात्रीचे. हे लाईट जराशे खराब झालेत कोणकोणत्या बिल्डिंगांचे. एवढी मोठी बिल्डिंग आहे. कोणतं हे? इथून एंट्री बघा अशी. इथे झुंबर वगैरे इकडे येताना दाखवेल ना. चलो, कुठे बसतो? बसा बसा, चला बसा. आम्ही जिथे जातोय तर तिथे जातो आणि मग तुमच्याशी कनेक्ट करते. ओके, चलो बाय. तर हे ना गार्डन आहे आपलं बघा इकडे, जवळच आहे, अगदी वॉकेबल डिस्टन्स वरती आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस उद्यान अगदी 2 मिनिटाच्या रस्त्यावरती आहे. आणि पण आम्ही आता हे 11 वाजेपर्यंत चालू असतं. संध्याकाळी लहान मुलं, जे वयस्कर लोक आहेत त्यांच्यासाठी अगदी मस्त आहे. रात्री 11 वाजेपर्यंत ते बसतात इथे, खेळू पण शकतात लहान मुलं. बघा दिसत असतील तुम्हाला काही. हे बघा असे वॉकिंग वगैरे सकाळी. खरं तर छान आहे ना मॉर्निंग वॉकला. आधी सगळ्यात पहिले ना आम्ही इथे फ्लॅट बघितले होता अलगारण्यामध्ये. ही पण छान आहे. पण ॲक्च्युली काय झालं की तिथे ना ते फ्रंट फेसिंग इकडे फेसिंग होतं ना, गार्डन फेसिंग. त्याच्यामुळे त्याचे 2 CR फ्लॅट होता तो. त्याच्यामुळे आम्ही ते स्किप केलं आणि ते तिकडे घेतला. ओके. तर आमचा असा विचार चालला तर आम्ही सगळ्यात पहिला आता हो जाऊ. तर आम्ही आता विचार करतो, आम्ही सगळ्यात पहिला स्टेशनचा रस्ता बघतोय की शॉर्टकटचा रस्ता कुठून आहे आम्हाला, आणि मग त्या हिशोबाने आम्ही तिकडे जातो. कारण सकाळी आता ऑफिसलाच जायला लागणार आहे. एरोप्लेन्स आहेत ना असे एकदम हलून जात आहेत तिथे. म्हणजे दाखवेल आता अगदी, म्हणजे असं डोक्याला लागतं की काय असं वाटतं. पण चांगलं आहे, जरा व्यवस्थित आहे. इथे मागे ना ते जैन मंदिर आहे बघा. हे जैन मंदिर आहे. आणि तिथून आम्ही आता असं जातो. आम्ही चेक केलं, जवळजवळ 1 किलोमीटर 800 मीटरचं अंतर आहे. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1 किलोमीटर डिस्टन्स आहे. तर असं चाललं आहे की सकाळी मी ऑटोने निघून जाईल उद्या, आणि संध्याकाळी येताना मे बी माझ्या ऑफिसमधली एक कलीग आहे माझी, तिच्याबरोबर येऊन मग मी शॉर्टकटचा कोणता रस्ता आहे, शॉर्टकट म्हणजे एकदमच काही शॉर्टकट येणार नाही मला असं वाटतं, तर तेवढं मी बघेन. ओके आहे का? चला ना मग बघा ना. ठीक आहे. ओके. अरे कुठे जातो? अरे बाप रे. बाळूला ह्याच्यावर मजा नाही येत. तिकडे पण वाटतं काहीतरी तिकडच्या साईडला. हा मगाशी ह्याच्यावरती चढून गेला ना बाळू, पूर्ण गोल 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 गोल. परत चढायचंय, थांब. हा चला चला.
थांब, पप्पा आहे, पप्पा आहे. हा. हा, काढ काढ. इकडे पण आहे तीच आहे वाटतं ती घसरगुंडी. पाणी आहे ना, नाही तर हा. चलो. एरोप्लेन. अरे हळू. व्हेरी गुड. छान 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 छान. थांब 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 ते. तर असा होता आजचा दुसरा दिवस, आमच्या नवीन घरातला दुसरा दिवस. सगळं थोडंसं उमजत नाही आता, सामान आहे त्याच्यामुळे, पण ट्राय करतोय. आम्ही ते ऑनलाईन वगैरे पण ऑर्डर केलं आहे काही वस्तू, तर त्याच्यामध्ये सगळं मावून जाईल असं आम्ही केलं. संध्याकाळी थोडंसं चेंज म्हणून आहे ना याला गार्डनमध्ये घेऊन गेलो, तसं व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं. आणि बाकी काही नाही आहे अजून स्पेशल असं. तर हळूहळू एक एक गोष्टी होत आहेत. ग्रिलवाला वगैरे घेऊन गेला दुपारी, तो सगळं मेजरमेंट्स वगैरे घेऊन गेला जसं सांगितलं तसं. असं होतं. आणि आता फार दमलेल्यासारखं झालं आहे संध्याकाळी रात्री, त्याच्यामुळे ना आता काही एनर्जी उरलेली नाही आहे. आणि आता मग पटकन झोपतोय. ओके, तर चलो गुड नाईट. भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. हां, आणि मी पुढचा जो ब्लॉग आहे ना तो माझा असा ब्लॉग टाकणार आहे, पहिला म्हणजे नवीन घरातला प्रवास फ्रॉम घाटकोपर टू ठाणे, असा माझा प्रवास राहणार आहे तर तोही मी ब्लॉग शूट करणार आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा. तोपर्यंत बाय.